आता जे वादावाद झाले ते राजकीय पक्षांना असं वाटेल की आम्ही मुद्दामून केलं, पण तसा अर्थ नव्हता त्या गोष्टीचा. ॲक्च्युली काय झालं, इलेक्शन झालं, ते बोलतात ना एक नशिबाच्या गोष्टी असतात, ते हरले. बरोबर, ते हरले. किती वोटांनी हरले? 6,000 काहीतरी प्लस थोड्या यांनी हरले. पण त्याचं ब्लेम ते कोणाला लावतात? वैभवदादा भराडकरला लावतात. ही गोष्ट कितपत योग्य आहे? जर का वैभवदादा शेवटचे 2 दिवस जर का उतरले नसते तर एवढी पण मतं पडली नसते. डिपॉझिट अक्षरशः त्यांचं जप्त झालं असतं. बरोबर, जर का तो उतरलाय आणि एवढी मतं पडलेत, पण तरी पण त्याचं जे खापर बोलतात ना, मराठीमध्ये बोलतात की चोराच्या उलट्या बोंबा, ते आमच्या वैभवदादाला त्यांनी ब्लेम केलेलं आहे. ब्लेम केलं ते केलं आणि त्यांनी पूर्ण म्हणजे ग्रुपवरती असं टाकलं की गद्दार गद्दार गद्दार. हे कितपत शहाणपणाची गोष्ट आहे? आपण एका पक्षात आहोत, कोणीतरी हरणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे. बरोबर, आपण उतरतोच मैदानात का? कोणीतरी हरतं, कोणीतरी जिंकतं. त्याच्यामुळे नाराज होण्याची गरज नाही. अहो, मोठे मोठे नेते हरलेले आहेत, त्यामुळे यांनी असं केलं का? माझ्याच पक्षातल्या लोकांनी माझ्याशी गद्दारी केलं, असं झालं का? मग या गोष्टी चुकीच्या आहेत, त्या आम्हाला पटलेल्या नाहीयेत. हे बघा, तिने प्रत्यक्षात येऊन किंवा न्यूज पुढे तिने दादांची माफी मागावी. दादांच्या विभागातून ते प्लस मध्ये होते, ते मायनस कुठे आहे? पठाणवाडीतून आणि शिवशाही मधून आणि संजय नगर मधून. त्यांनी तिकडे जाऊन जाब विचारावा, दादांना नाही करायचं. नेमकं काय झालं होतं? का आक्षेप घेतला? संजय निरुपम सभा होती, आक्षेप का नाही घेणार? त्यांनी आमच्या विभाग प्रमुखांना त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले, मग आक्षेप घेणार ना. आज आम्ही निरुपम साहेबांना ओळखत नव्हतो, फक्त नाव ऐकून होतो, पण आम्ही आमचे विभाग प्रमुख वैभव भरडकर दादा जे आम्हाला बोलले, ज्यांनी लोकसभेला पण आम्हाला जसं सांगितलं तसं आम्ही काम केलं आणि खासदार निवडून आणून दिले, तसंच त्याच पद्धतीने आम्ही निरुपम साहेबांसाठी काम केलं. आणि हे त्यांना सुद्धा माहिती आहे की आम्ही खूप प्रामाणिकपणे काम केलं. एक एक घराघरापर्यंत जाऊन आम्ही प्रचार केला, काम केलं. आणि हे फक्त कोणाच्या सांगण्यामुळे, तर आमच्या विभाग प्रमुख वैभव दादांच्या सांगण्यामुळे. मग ही बाई कोण आहे? रश्मी शिंदे, की जी गद्दार, रश्मी मेस्त्री, जी गद्दार गद्दार मी गद्दार मी गद्दार. ही कुठल्या पक्षाची पदाधिकारी पण नाही आहे, ही कोणच नाही आमच्या पक्षाची. आम्ही पदाधिकारी आहोत, दादा विभाग प्रमुख आहेत, निरुपम साहेब पण पक्षात आले, पण ही कोणीच नाही. महिला कोणी एवढा अधिकार दिला की जी आमच्या वैभव दादाला शिव्या देणार, जी गद्दार बोलणार? ही बाई आहे कोण? ही एक नंबर नालायक बाई आहे, एक नंबर घाणेरडी बाई आहे. कुठल्याही पक्षात काम करायच्या लायकीची नाही ती बाई. काय झालं होतं? हेच घटना घडली होती. निरुपम साहेब आले म्हणून आम्हाला कळालं उमेदवार आमचा. आम्ही एवढं मेहनत करून सुद्धा आमच्या दादावर टीका केले, गद्दार म्हणले, चप्पल दाखवले, म्हणून त्याला पण आम्ही चप्पल मारायला आलो होतो, पण तो पळाला. ते त्याची कोण होती काय माहिती नाही, तिला आम्ही ओळखत पण नाही. रश्मी मेस्त्री सांगते की मी निरुपम साहेबांची बहीण आहे. आम्ही बहिणी आहोत ना, आम्ही निरुपम साहेबांच्या बहिणी आहोत, आम्ही वैभव भरडकर दादाच्या बहिणी आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहोत. मग आमच्या भावाला शिव्या देणार? मग ही कोण आहे शिव्या देणारी? बहिणी आहे, एकनाथ शिंदेच्या पण, वैभव दादाच्या पण, त्याच्या पण. आम्ही निरुपम साहेबाला पण ओळखतच नाही. ऐकून घेणार नाही आम्ही. तिने सगळ्यांच्या समोर येऊन दादांची आम्ही इलेक्शन तिथं गेलो असतो काय? तिथं पण त्या बाई शिव्या दिल्या. तिला काय करत होती शिव्या द्यायची? पण आम्ही तिला सोडणार नाही. समोर बोलत नाही. तिला हिंमत असेल ना, समोर बोल. मागणी काय आहे? आमची मागणी